हॅलो गाईज, वेलकम टू संगमित्रास किचन। आज आपण बघणार आहोत पालकची भाजी। खूप जणांना पालक भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीने केली तर तुम्ही नक्की खाल। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी पालक स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेला आहे। तसेच 1 वाटी तुरीची डाळ आहे, ती पण स्वच्छ धुतलेली आहे। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। मिरची बारीक वाटलेली आहे। जिरे मोहरी आहे। हळद, 7-8 लसूणच्या पाकळ्या, थोडेसे शेंगदाणे घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ। पालकची भाजी आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर त्यामध्ये मी 1 कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल अजिबात घालायचं नाही आहे। तर आपल्याला आता मी पालक घालून घेते। पालक घातला की त्यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत। तुरीची डाळ आपल्याला घालून घेतली की यामध्ये आपल्याला बारीक मिरची वाटलेली घालायची आहे। त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत, टोमॅटो, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। आणि आपल्याला आता चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि याच्या आपल्याला आता झाकण लावून 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत। पालक भाजी खाण्याचे भरपूर फायदे आहेत। शरीराला भरपूर आयर्न मिळतं, हिमोग्लोबिन वाढवायला मदत होते, पचन सुधारायला मदत होते। इथे आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पालकही चांगला शिजलेला आहे। आता यानंतर आपल्याला 1 कढई घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे। जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत। कढीपत्त्याची पाने झाली की त्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। लसूण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपली जी भाजी कुकरला आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। ही आपली चांगली फोडणी झालेली आहे। आता आपल्याला हे एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही 10 मिनिटं शिजू द्यायची आहे। अशा प्रकारे आपली पालकची भाजी रेडी झालेली आहे। झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास ही नक्की ट्राय करून बघा आणि संगमित्रा किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।